माझ्या मागे पर्वत कंपनी उभी राहत होती। तेवढंच मी एक अजून नमूद करेल की अनेक अदृश्य शक्ती पण माझ्या मागे होत्या। अनेक शक्ती ज्या कुठेतरी दुसरीकडे दिसत होत्या पण त्या अत्यंत त्यांच्या जवळ असतील, घरात असतील, पण त्यांना बरं वाईट कळत होतं। रोज ते माझ्याशी बोलत होते की आम्हाला सत्य आणि असत्य कळतं, आम्हाला चांगल्यातलं आणि वाईटामधलं कळतं, आमचे काही बंधनं आहेत। मी कधी कोणाला बळजबरी केली नाही। ज्यांनी ज्याच्या इच्छेने मदत केली त्या सर्वांचे मनापासून मी आभारी आहे। आणि ज्यांनी मदत पण नाही केली त्यांनाही मी सांगू इच्छितो, माझ्या मनामध्ये कुठलाच राग, लोभ, प्रेम नाही। या चांदवड देवळ्याच्या प्रत्येक जनतेच्या, या चांदवड देवळ्याच्या प्रत्येक जनतेच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा अजून जास्तपणे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। मागच्या 10 वर्षात मी जर काही कमवलं असेल तर खऱ्या अर्थाने तुमचा विश्वास कमवला आहे। आणि भविष्याच्या 5 वर्षामध्ये या विश्वासाला किंचितही तडा जाणार नाही, ही माझी जबाबदारी आता अजून वाढलेली आहे। पण आज या निमित्ताने मी ग्वाही देतो, मागच्या 10 वर्षामध्ये जे काम झालं नसेल याच्यापेक्षा दुपटीने काम पुढच्या 5 वर्षामध्ये करून दाखवेल। कारण मला या जनतेने एकच सांगितलंय की दादा, शब्द अपेक्षा काम जास्त बोलतं, आणि आज तुम्ही हे दाखवून दिलंय की कामापुढे एक शब्दही अपुरे पडतात। मी पुनश्च एकदा आपल्या महायुती सरकारच्या सर्व नेत्यांना मनापासून आभार त्यांचे मानेल। विशेष करून आमचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या मागे पाठबळ दिलं आणि ज्यांनी माझ्या मागे थाप देऊन ठेवले की हा तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे। आपले स्थानिक सर्व नेते असतील, जेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा अनेक असंख्य हात पुढे आले। अनेक नेत्यांनी पुढे काय होईल याची पर्वा न करता माझ्या बरोबर येण्याचा त्यांनी धाडस केलं, कारण खऱ्या अर्थाने त्यांनाही पुढे हा रस्ता कुठं जाणारे माहीत नव्हतं। पण या सर्व नेत्यांचे, महायुतीच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानेल। आणि एक खऱ्या अर्थाने मी सांगतो, या प्रक्रियेमध्ये, या 3 आठवड्याच्या प्रक्रियेमध्ये जो सामान्यातल्या सामान्य चेहरा माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे तो मी कधीच विसरू शकणार नाही। आणि या सामान्य माणसाचा आवाज, या सामान्य माणसाचा आवाज याच्याही पेक्षा अजून बुलंद हा विधान भवनामध्ये घुमल्याशिवाय राहणार नाही। आज खऱ्या अर्थाने आपल्याला मिरवणूक काढायला शासनाने परवानगी नाही दिलेली आहे आणि म्हणून आज आपण कुठली मिरवणूक काढू शकत नाही, कुठली सभा घेऊ शकत नाही। पण ज्या